घरातून बाहेर पडताना ना अचानक एक मुंगूस आमच्या गाडीसमोरून गेलं आणि अनेक जण म्हणतात की मुंगूस दिसणं शुभ असतं. खरंच आजचा दिवस शुभ ठरला का? चला तर आजच्या ब्लॉगमध्ये बघूया. सकाळी आज पनीरची भाजी केली होती. भातासोबत खायची म्हणून थोडीशी पातळच ठेवली होती आणि कोशिंबीर पण केली होती. मस्त त्याला फोडणीचा तडका दिला. त्यात कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे पण टाकले आणि एकदम भन्नाट अशी चव झाली होती. सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि मग ठरलं की किराणा आणायला बाहेर जायचं. आणि असं कळलं की ट्रेंड्समध्ये जबरदस्त ऑफर पण सुरू आहे. मग म्हटलं चला किराणा तर घेऊच, पण थोडी शॉपिंग पण करूया, थोडासा फेरफटका तरी मारूया, काही घेणं नाही झालं तरी. मग मी, वीर आणि नेत्रा आम्ही तिघही पटकन रेडी झालो. पण आमचे सर कुठेही जायचं म्हटलं की जायच्या अगोदर 10-15 मिनिटाची झोप पाहिजे, त्याच्याशिवाय काय बाहेर निघतच नाहीत. तुमच्याही घरी असं कोणी आहे का? असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. घरातून निघत असतानाच अचानक एक मुंगूस आमच्या गाडीसमोरून गेलं आणि अनेक जण म्हणतात शुभ असतात. तर माझ्या आजच्या दिवसावरून तर तुम्हीच ठरवा. सर्वात आधी गेलो ट्रेंड्समध्ये. ऑफर इतकी भन्नाट होती की 7,000 रुपयाच्या शॉपिंगला 3,500 द्यायची होते, म्हणजे 50-50 होतं. आणि तिथे ब्रँडेड कपडे असल्यामुळे क्वालिटीबद्दल काही काळजी करायचंच नाही. आणि शॉपिंग करता करताना नेत्राच्या पोटात अचानक दुखायला लागलं आणि तिला ना एवढा त्रास होत होता की बिल होईपर्यंत थांबणं सुद्धा तिच्यासाठी कठीण झालं होतं. मग शॉपिंग अर्धवट सोडून थेट आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि डॉक्टरांची तिथे वाट पाहिली, औषधं घेतली आणि मग घरी परतलो. तोपर्यंत सगळ्यांनाच भूक लागली होती. बाहेर काही खाता आलं नाही, नेत्राचं पोट दुखत होतं त्यामुळे. मग मस्त चहा आणि ब्रेड सगळ्यांनी एन्जॉय केला. खरंच दिवसाची सुरुवात कितीही छान झाली तरी मुलं आजारी पडली की बाकी सगळं आपल्याला फालतूच वाटतं आणि लेकरं आनंदात आणि निरोगी असली की आपल्याला दुसरं काहीच नको असतं. बाकी सगळं नंतर. आणि लेकरं बरी असले की घरातला प्रत्येक दिवस आपल्याला सुंदर वाटतो. तर आजचा ब्लॉग इथंच संपवतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.